RM रेम्बो वडाळा आणि गेम चेंजर एन्जॉय रत्नागिरी या दोन संघादरम्यानची मॅच आहे आणि एक महत्त्वपूर्ण मॅच ज्या मॅचला आवर्जून मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्ग जोडलेले आहेत बघण्यासाठी. रत्नागिरीहून खास आलेली एक साईट आणि कर्णधाराने सांगितलं की आम्ही कशा पद्धतीनं विविध तालुक्यातून खेळाडू एकत्रित करून या ठिकाणी आलेलो आहोत. त्यांच्यासमोर RM रेम्बो, एक जुना संघ मुंबईच्या अंडरआर्म क्रिकेटमधला वडाळ्यातील हा संघ या ठिकाणी खेळताना बघायला मिळेल. आणि या दोन संघांमध्ये जे बॅटल आहे ते खरोखरच पाहणं रोचक ठरणार आहे. कारण दोन्ही साईड आता एकमेकांसमोर मला वाटतं पहिल्यांदाच खेळतील आणि पहिल्यांदा खेळत असताना प्रत्येकजण आपले कलागुण, आपले कौशल्य दाखवत असताना त्याच्यावरती आपली हुकूमत, आपली बादशाहत पेश करण्याचा प्रयत्न असणार आहे. कोणता संघ बाजी मारेल ही नंतरची बाब. पहिला जो सामना आहे तो 5 षटकांचा राहील. या अगोदरसुद्धा म्हणजे कालच्या दिवसामध्ये अनाऊन्स केलेलं होतं. पहिला सामना हा 5 षटकांचा. दुसऱ्या फेरीमध्ये जाल त्यावेळेला तुम्हाला 4 षटकांचे सामने खेळवले जातील आणि जर का वेळ उरला तर शेवटचा सामना 5 षटकांचा असेल. आशिष आणि दर्शन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. सलामीची जोडी आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ईशान बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. श्रीसाई चॅम्पियनशिप कालचा दिवस खूप चांगल्या रीतीने पार पडला. भरपूर सारे अप्स अँड डाऊन आपण बघितले. पहिला सामना 80 धावांचा आणि त्यानंतर शेवटचा सामना अतिशय चुरशीचा जिथे 67 धावा त्याचा पाठलाग होता होता राहिला. भाऊचा तो झंझावाती खेळ आणि त्या खेळानंतर शेवटच्या क्षणाला विकी पॅकेट ठाणेच्या पदरामध्ये पडलेली ती निराशा आणि मालवण मुकेश रॉयल या संघाने सलग 2 वेळेला सामन्यामध्ये मिळवलेला तो कमबॅक. लेट्स प्ले. पहिला चेंडू समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. आशिष केणीच्या बॅटमधून येतोय दमदार प्रहार. षटकार, 6 धावा. काय जबरदस्त फटका होता. ईशानचा पहिला चेंडू बनगटी साह्यानं आणि थोडासा बाहेरून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न त्या चेंडूवरती केला होता आणि फुलटॉस पद्धतीचा चेंडू आशिषने समोरच्या दिशेने मारला होता आणि त्यानंतर पुढील चेंडू उत्तर चांगलं दिलंय. वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न खडे खेळत असताना समोरच्या दिशेने पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आशिषचा होता आणि त्या चेंडूवरती कोणती धाव न येत असताना निर्धाव चेंडू हाताळलाय. या खेळपट्टीवरती किती धावा मोठ्या, किती धावा छोट्या या कालच्या दिवसामध्ये आपण बघितल्या. पण मगाच्या मॅचने काहीतरी वेगळंच करून दाखवलं. हो, यावेळेला बॅटची काढा घेऊन चेंडू मागे निघून चाललाय. वेगवान चेंडू लॉंग स्टॉपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल, फेकी करेल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट. दर्शन आणि आशिष RM रेम्बोसाठी हे खेळाडू नेहमीच आपल्याला बघायला मिळत असतात आणि आज पुन्हा एकदा खुल्या टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आणि तिथे पंचांनी लेग बाईचा इशारा दिलाय. सिंगलता धावून कंप्लीट केली जाते. गेम चेंजर एन्जॉय रत्नागिरी सर्वप्रथम फिल्डिंग करत असताना दिसत आहेत आणि मनामध्ये एक विचार आहे की RM रेम्बो वडाळाला किती धावांपर्यंत थांबवायचं. कारण काल आपण 80 धावांचा पाठलाग बघितला आहे म्हटल्यानंतर या मैदानात धावांचा पाठलाग सुद्धा होतो. रबर बॉल क्रिकेट आहे, पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे आणि त्यामुळे षटकारांची आतिषबाजी बघायला मिळतेच. पण काही धारदार गोलंदाजी सुद्धा चेंडू उंचाव्यामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत परंतु नाही पोचणार. दूरवरून चेंडूवरती येत आहेत तोपर्यंत एकाचं रूपांतर 2 मध्ये केलं आशिषने आणि 2 धावांनी धावफलक जाऊन पोचलंय 10 वरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी असणार आहे. पाहूयात कशा पद्धतीने शेवट. बरोबर आहे. सेकंड बॉल डॉट आहे ना. येस बरोबर आहे. मग षटक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकानंतर 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 रनचा स्कोरबोर्ड. दोन्ही बाजूने जर विचार करायचा झाला तर समसमान सुरुवात.
बॅटिंग करणाऱ्या टीमने म्हणजेच आशिषने पहिल्याच चेंडूवरती षटकार लगावला होता आणि षटकार लगावल्यानंतर त्यानंतरचा जो काही कमबॅक होता ईशानचा तो खरोखरच कौतुकास्पद होता आणि त्या कमबॅकने गेम चेंजर एन्जॉय रत्नागिरी हा संघ पुन्हा एकदा सामन्यामध्ये चांगल्या पोझिशनमध्ये बघायला मिळतोय. पहिलं षटक संपन्न झालं. दर्शनने मात्र 2 चेंडू खेळले, कोणती धाव त्याच्या बॅटमधून आलेली नाहीये. आशिषने 9 धावा बनवल्या, 4 चेंडू त्याने फेस केले. श्री साई चॅम्पियनशिप, एक हात मदतीचा, माणसातील माणुसकी जपण्याचा आणि ही माणुसकी श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून शैलेजी पाटील, परागजी पाटील यांच्या माध्यमातून नेहमीच आपण जपताना पाहिली आहे. पण मागील 7 वर्ष ही जी काही सेवा केली जाते एक हात मदतीच्या या टॅगलाईनला ध्यानात ठेवत असताना ती खरोखरच कौतुकास्पद आहे आणि त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू वाईटची सांगता होताना पाहायला मिळते. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ॲड होईल. सलीम बॉलिंग मार्कवरती आहे. थोडी शफल झाले, त्यानंतर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. शॉटमध्ये त्याने चेंडूला जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट होतीये. सिंगलने तितका काही फरक पडत नाही इथे. या खेळपट्टीवरती आपण बघितलं, ज्यावेळेला बॉलर एंड पार केल्यानंतर चेंडू जर का गेला तर तिथून तुम्हाला 2 धावा सहज मिळतात. हे आपण काल आणि आज सकाळी सुद्धा बघितलं. पहिल्या मॅचमध्ये इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती चेंडू हावी होताना दिसला आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा चपळाईनं धावून पूर्ण केल्यात. 2 धावा जर सहज निघत असतील तर एका षटकामध्ये 12 धावा सहज बनतात आणि 12 धावा एका षटकामध्ये बनल्या तर 60 धावा अगदी स्पष्ट डोळ्यासमोर दिसतात. आणि जर का आपला संघ 60 धावा नसेल बनवत तर मात्र गोलंदाजांवरती खूप मोठी जबाबदारी येऊन थांबते. त्यांच्यावरती एक वेगळं दडपण येतं. पण ती जर का सरासरी 12ची 15च्या आसपास 16च्या आसपास ज्यावेळेला जाते त्यावेळेला तुमच्या गोलंदाजांना दुसऱ्या इनिंगमध्ये लढताना बळ मिळतं आणि त्यासाठी तुम्हाला अटॅकिंग खेळ करून 70-80 या धावा तरी ॲटलिस्ट धावफलकावरती लगावणं गरजेचे असतात. आणि आता असा काही आकड्यांचा आलेख असताना RM रेम्बो वडाळा हा संघ काय विचार करतोय. सलीम कोणत्याही प्रकारे हात खोलू देत नाहीये. सातत्यानं जडमध्ये केलेली गोलंदाजी, चेंडूवरती असलेलं नियंत्रण, त्याचा असलेला तो वेग, योग्य ती लेंथ, लाईन आणि त्यानंतर जखडून ठेवलेलं आहे ते फलंदाजांना. आशिष खिंडी 12 वरती, दर्शन 1 वरती खेळतोय. सलीमने 3 चेंडू हाताळलेत. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या. 3 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक. कांजूरमार्गचं परिवार मैदान आणि या परिवार मैदानावरती पुन्हा एकदा अंडरआर्म क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा, पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, अंडरआर्म ओपनची स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये 6 कॅमेरानेशी SSS लाईव्हद्वारे स्पर्धा ब्रॉडकास्ट केली जाते, टेलिकास्ट केली जाते आणि याचं संपूर्ण श्रेय हे श्री साई स्पोर्ट्सला जाते. श्री साई चॅम्पियनशिप, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी उत्सुक असतात. दर्शन काय जबरदस्त फटका आहे. हलकासा लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न सलीमने केला आणि त्याचा खरपूस समाचार घेत असताना लॉफ्टेड पॅडल स्वीप इथं दाखवलाय. याला स्लॉग सुद्धा आपण बढू शकतो. कशा पद्धतीने पहा कसा फटका सजवलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पाठवलं आणि 6 धावा येत असताना धावफलकामध्ये बढती होताना दिसते. 22 वरती 0. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बावीस धावा, 2 चेंडूचा खेळ शिल्लक. दर्शनच्या बॅटमधून अखेरकार षटकार आला. सलीमवरती हल्ला बोल केलाय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू व्हाईट लाईनला पकडून टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्या चेंडूला कव्हर ड्राईव्ह करत असताना एकाच्या रूपात 2 मध्ये आणि त्यानंतर खूप चांगला बॅक केलाय. 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. पहिल्या षटकाशी जर का कंपेअर केलं तर या षटकामध्ये धावा चांगल्या रीतीने आल्यात. मग तर दर्शनचा एक षटकार असो किंवा धावून काढलेले सिंगल डबलमध्ये केलेले ते कन्व्हर्जन, एक्स्ट्राच्या रूपाने आलेल्या धावा, ओव्हरऑल या षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा कुठल्या गेल्यात. इथून एखादा मोठा फटका आला तर RM रेम्बो वडाळा स्वतःला चांगल्या स्थितीमध्ये ठेवेल. बघूयात काय होतंय. मोठा फटक्याची चर्चा केली. चर्चा करता चर्चेला आलं उधाण आणि चेंडू सरळ फेकून त्याला मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. दनादन बॅटिंग दर्शनची ही खास बात आहे.
दर्शन सेट होण्यासाठी थोडासा वेळ घेतात, परंतु वेळ घेतल्यानंतर त्या वेळेचा फायदा कसा उचलायचा हे सुद्धा दर्शनला माहीत आहे आणि तो अनुभव ते फटके दाखवत असताना 2 षटकांचा खेळ संपतोय. 30 वरती धावफलक. RM रेम्बो वडाळा कोणताही विकेट न गमवत असताना. दोन षटकं संपली. 30 वरती धावफलक घेऊन थांबलं. 5 षटकांची मॅच आहे. पहिला सामना 5 षटकांचा होईल. पुन्हा एकदा सर्व संघांच्या माहितीसाठी दुसऱ्या फेरीतील सामने हे 4 षटकांचे होतील आणि जर का वेळ उरला तर शेवटचा सामना हा 5 षटकांचा होईल. उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्या दिवसामध्ये एक सेमी एक फायनल असे 2 सामने वाढणार आहेत. तरी उद्याची रिपोर्टिंग सुद्धा तुम्हाला संध्याकाळी डे एंडला सांगितले जाणार आहे. आजचं शेड्यूल्ड किंवा आजच्या मॅचेस कशा पद्धतीने होणार आहेत त्याची सुद्धा आम्ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. श्री साई चॅम्पियनशिप सीझन 7 पर्व 7 आपण पाहतोय. आज दिवसभरामध्ये खेळणारे संघ मातब्बर संघ आहेत. साई सिद्धी घाटकोपर पॅकर. पहिल्या मॅचमध्ये त्याने एक मोठा विजय मिळवला. फॉर्च्यून स्वरा 11 इच्छापूर्ती ऐरोली या संघाला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं. गेम चेंजर एन्जॉय रत्नागिरी वर्सेस RM रेम्बो वडाळा यांच्यामध्ये मॅच चालू आहे. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड ओव्हर द फिल्डर हेड 6 धावा षटकार. त्यानंतर कैलासाची जयेश गरत ताई पॅकर रॉयल चेंबूर वर्सेस वेई दिलेन ओमकार मलाड. एक मोठी मॅच ही आजच्या शेवटच्या 4 मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. स्पार्टन 11 कल्याण वर्सेस टफ ॲडिक बोरिवली अजून एक चांगली मॅच आणि त्यानंतर आजच्या दिवसाची शेवटची मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. पहिला चेंडूवरती आशिष किनेने ताबडतोड फटका लगावत असताना ज्यावेळेला ईशान पहिल्या षटकामध्ये आला होता त्यावेळेला त्याचं षटकाराने स्वागत केलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये ज्यावेळेला ईशान आलाय त्यावेळेला सुद्धा त्याचं स्वागत हे षटकाराने केलंय आणि हे षटकाराने केलेलं स्वागत मोमेंटमला कायम ठेवण्यासाठी मदत करते रेम्बोच्या बाजूने. निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा ती स्थिती जशाच तसं. पहिलं षटक जसं हाताळलं होतं तसंच दुसरं षटक यावेळेला फुलटात बॉल समोरच्या दिशेने खेळला आहे. पाण्यामध्ये चेंडू पडल्यानंतर समोरच्या दिशेने जातोय. लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलं आणि असं असताना एकाचं रूपांतर पुन्हा एकदा 2 मध्ये केलंय. गेम चेंजर एन्जॉय रत्नागिरी मला वाटतं काल रात्री ट्रेन पकडलेली असेल आणि आज सकाळी ते इथं आलेले असतील आणि त्यानंतर मॅच खेळताना दिसतात. सोपं नाही राहत इतका मोठा ट्रॅव्हल करून परफॉर्म करणं, ऊन पाऊस झेलणं आणि ते पण यावेळेला पायामधला चेंडू आणि त्याला फक्त लॉफ्ट केलं आणि चेंडूला पाठवून दिलं स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. सीमारेखा पार 6 धावांसाठी षटकार. बघा कशा पद्धतीने हा फटका सजवलाय. थोडा मागे चेंडू लेन बॉल बॅक ऑफ लेन टाकण्याचा प्रयत्न आणि वेळीच परखलं आणि चेंडूपर्यंत जाऊन आशिषनं त्या चेंडूला टोलावलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. शानदार बॅटिंग. यावेळेला पुन्हा एकदा इनसाइड आउट बाहेर निघणारा चेंडू पण आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चुकीच्या फटक्याचं सिलेक्शन आणि त्यामुळं निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. 44 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. आज काहीच्या मोठ्या पार्टनरशिपचा दिवस आहे. पहिल्या मॅचमध्ये मला वाटतंय 100च्या आसपास ची पार्टनरशिप बघायला मिळाली होती. समोर डाऊन द ग्राउंड लांबून खेचलाय अवे फ्रॉम द बॉडी आणि अवे फ्रॉम द ग्राउंड सुद्धा गेलाय. चेंडूला पाठवलं सीमारेखा पार षटकार. अर्धशतकीय भागीदारी कंप्लीट. आशिष किनी आणि दर्शन या दोघांच्या बॅटमधून येणाऱ्या या धुवाधार धावा त्यामध्ये RM रेम्बो वडाळाचं धावफलकाचं अर्धशतक हे कंप्लीट झालंय. 3 षटकं संपलेली आहेत. 16.67 ची सरासरी आहे. ईशानवरती हल्ला केला असताना 29 धावा त्यानं 2 षटकामध्ये खर्च केल्यात. आशिष वैयक्तिक 32 धावा 12 चेंडूंमध्ये आणि दर्शन 6 चेंडू 15 धावा. व्हॉट आउटस्टँडिंग बॅटिंग बाय दी बोथ ऑफ बॅटर्स. खूप चांगली बॅटिंग. पहिल्या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये धावांची खैरात धावांची बरसात बघितली. गणेश पाटीलने अर्धशतक झळकावलं आणि गणेश करू शकतो तर आम्ही काय नाही करू शकत हा प्रश्न सगळ्यांना पडलाय असं मला वाटायला लागलंय.
कारण आशिष सुद्धा त्याच वाटेवरती आतापर्यंत 32 धावा त्यानं केल्यात. जर का इथून 18 जॉईन केल्या तर अर्धशतक त्याचं सुद्धा होऊ शकतं. परंतु गेम चेंजर एन्जॉय रत्नागिरी इतक्या लांबून येऊन आम्ही इथे कशासाठी आलोत, आम्ही काय दाखवण्यासाठी आलोत, आमची ख्याती काय, आमचं कौशल्य काय, आमचं कॅलिबर काय, आमची गुणवत्ता काय, हे सुद्धा त्यांना दाखवून द्यावे लागणार आहे. कारण इतक्या लांबचा प्रवास जरूर झाला आहे, पण मॅच इतकी लांब जाणार नाही याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. बघूयात कोणाच्या हातामध्ये चेंडू येतोय. नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय राज. फैजान आहे माफ करा. फैजानच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. दर्शन स्ट्राईक हिट वरती असतील. इथून येणाऱ्या या षटकामध्ये म्हणजे 4थ्या षटकामध्ये कमबॅक करावा लागणार आहे. ऍटलिस्ट एखादी विकेट, 5 ते 6 धावांचं षटक अशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. कारण जो धावांचा फ्लो आहे तो फ्लो खूप जास्त आहे. 15 पेक्षा पुढे जाणारा धावा म्हणजे चिंतेची बाब असते. इथे ती धोक्याची घंटा वाजायला लागते. आणि आता या 15च्या सरासरीच्या पुढच्या धावा चिंतेचं कारण ठरू शकतात रत्नागिरीसाठी. यावेळेला सरळ यष्टीवरती चेंडू, वेगावरती स्वार झालेला चेंडू, परकला नाही, चेंडूला मिसजत झालाय आणि सरळ यष्टीचा वेध घेत असताना फलंदाज आशिष केणी बाद. येस, कशाचा स्कोर? वेट 52 धावा धावपलकावरती आहेत. पहिली विकेट 52 वरती आली आहे आणि आशिष केणी मैदानाबाहेर जातोय. बघा, पावसाचं आगमन जसं व्हायला लागलं तसं असा आशिष हा मैदानाबाहेर जाताना दिसलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय मिस्टर मंदार सावंत. मंदार है दमदार, पण तो दमदार परफॉर्मन्स बॅटद्वारे दाखवावा लागणार आहे. जी भागीदारी रचली, जी सुरुवात करून दिली आहे दर्शन आणि आशिषनं, त्या सुरुवातीला पुढे नेण्यासाठी मंदारला एक पाऊल पुढे यावं लागेल आणि आपली सुद्धा एक वेगळी ओळख या श्रीसाई चॅम्पियनशिपद्वारे दाखवावी लागणार आहे. बघूयात काय घडतंय. जडमध्ये टाकण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, परंतु नाही परकू शकले चेंडूला. वेगावरती स्वार झालेला फैजान जाण करून देतोय तो आल्याची आणि बॅक टू बॅक दुसरी विकेट मिळवत असताना त्रिपाळाची मंदार बॅक टू द डिपार्ट गॉन. काय जबरदस्त गोलंदाजी बघा. अगदी मिडल स्टंप, मधला स्टंप वाकवला गेलाय आणि टप्पा पडल्यानंतर मला वाटते हलकासा आतमध्ये कट होणारा चेंडू. फैजान अपकमिंग यंगस्टर आहेत, खूप सारा वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि स्वतःच्या खेळाला अजून डेव्हलप करण्यासाठी. पण आल्या श्रीसाई चॅम्पियनशिपमध्ये जी काही गोलंदाजी करतोय षटक क्रमांक 4 मध्ये, ती खरोखर कौतुकास्पद आहे. आणि हर्षल स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. हर्षलनी सांगितलं की आम्ही खूप उत्सुक असतो ही स्पर्धा खेळण्यासाठी, आम्ही जिंकण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु मागील हंगामापर्यंत ते आमचे प्रयत्न तितके सफल राहिलेले नाही आहेत. यावर्षी आम्ही नक्की जिंकण्याचा प्रयत्न करू. अनेक स्वप्न घेऊन RM रेम्बो वडाळचा संघ या ठिकाणी दाखल झालाय. रत्नागिरीचा संघ दाखल झालाय. फैजानचा पुढील चेंडू पुन्हा एकदा यष्ट्यांसमोर होते, पण हर्षलने त्या चेंडूला लेग फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. पंचांनी इशारा दिला लेग बाईटचा. 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या गेल्यात आणि ज्याची चर्चा करत होतो की कमबॅक करणारे हे षटक येणं गरजेचं आहे जर का गेम चेंजर एन्जॉय रत्नागिरीच्या अनुषंगाने विचार करायचा झाला तर. आणि तो कमबॅक करणारे षटक फैजानने आतापर्यंत हाताळले असं मी म्हणेल. 3 चेंडूचा खेळ झाला आहे आणि 3 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. 54 वरती 2 अशी सद्यस्थिती आहे. 3.3 चेंडू म्हणजे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. इथून येणाऱ्या 3 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका हर्षलचा कॉन्फिडन्स वाढवेल. यावेळेला पुन्हा एकदा जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू यष्टरक्षकाला सुद्धा समजलेला नाही आहे आणि तो चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत लेग बाईच्या रूपाने 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. बॅटला चेंडूचा स्पर्श होत नाही आहे, इतका वेगवान चेंडू आहे आणि त्या वेगामध्येच मला वाटतं चेंडू कट होतोय आणि त्यामुळे या अडचणी येत आहेत. कारण हर्षलला प्रचंड अनुभव आहे
मुंबई या क्रिकेटचा या पद्धतीचे चेंडू खेळण्याचा. आणि आज बॅटला चेंडूचा स्पर्श न होणं म्हणजेच गोलंदाजाची गुणवत्ता थोडीशी वरच्या लेवलची आहे. काहीतरी सोल्युशन काढावे लागणार आहे. पुन्हा एकदा फैजानचा हा चेंडू जडमधला हात, त्या चेंडूला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी, शानदार गोलंदाजी. पुन्हा एकदा पंच लेग बाईचा इशारा देत असताना लगातार 3 चेंडूवरती 2-2-2 ज्या धावा आल्यात त्या लेग बाईच्या रूपाने आल्यात. बॅट आणि बॉलचा काही संबंध नाही आहे असं फैजान सांगतोय. व्हॉट आउटस्टँडिंग बॉलिंग बाय दी फैजान. फिट अँड फाईन आहेत बघा. पर्सनॅलिटी जर बघाल तर स्वतःला इतकं फिट करून ठेवलंय की कोणत्याही चॅलेंजला सामोरं जाण्याची त्याच्यामध्ये तयारी असं त्याने सांगितलं त्याच्या बॉडी लँग्वेजवरून. आता शेवटचा अंतिम चेंडू बाकी 58वरती 2. एक चांगली बाब, एक पॉझिटिव्ह साईन जर आपण बघाल पूर्णपणे स्कोअर कार्डमध्ये तर एक आहे 16.67 मधून ती सरासरी 15.13वरती आली. पुन्हा एकदा जडमधला चेंडू हर्षलने पुन्हा एकदा त्याला बॅटचा स्पर्श करण्याचा प्रयत्न केलाय पण चेंडू पायावरती आदळत असताना एकच धाव येते. शानदार बॉलिंग. फैजानची बॉलिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जातात. काय जबरदस्त बॉलिंग आहे. फक्त 2 धावा त्यानं खर्ची केल्या आणि त्या व्यतिरिक्त आलेल्या लेगबाईच्या रूपाने एक्स्ट्राच्या धावा त्याला पकडून 59 धावा धावपलकावरती. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि जो धावपलकाचा ग्राफ जो आलेख वरती जात होता त्याला कुठे ना कुठे तरी थांबवण्याचा प्रयत्न आणि त्याला खाली झुकवण्याचा प्रयत्न फैजानने केला. आउटस्टँडिंग बॉलिंग. शेवटचं अंतिम षटक कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपविला जाईल. श्री साई चॅम्पियनशिप गेम चेंजर एन्जॉय रत्नागिरी. इतक्या लांबून हा संघ या ठिकाणी आलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंचा भरणा या संघामध्ये आहे आणि तो संघ मुंबईच्या RM रेम्बो 59 RM रेम्बो वडाळा या दादा संघासमोर खेळतोय म्हटल्यानंतर बेस्ट ऑफ बेस्ट युद्ध होणार यामध्ये तिळ मात्र शंका नाहीये. 59 2 विकेट म्हणजे मंदार बाद झाला, त्या अगोदर आशिष बाद झाला. हर्षल आल्यापासून त्यांनी 4 चेंडू खेळल्यात. बॅटच्या साह्याने धावा नाही आल्या परंतु त्याने लेगबाईच्या रूपाने ज्या काही धावा पूर्ण केल्यात त्याचं कॉन्ट्रीब्युशन सुद्धा संघासाठी मोठं आहे. दर्शनने 15 धावा केल्यात त्यामध्ये 2 षटकारांचा समावेश आहे. मयुरेशच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेला. यष्टरक्षक चर्चा करण्यासाठी आल्यात त्याच्याशी पण हर्षल एक स्वप्न उराशी बाळगलंय की या वर्षीच्या श्री साई चॅम्पियनशिपमध्ये आम्ही काहीतरी वेगळा कारनामा करून दाखवणार. RM रेम्बो वडाळा या वर्षी चांगला परफॉर्मन्स करून दाखवणार अशी अनेक स्वप्न उराशी त्यांनी बाळगल्यात आणि संघाचा म्होरक्या संघाचा लीडर म्हणून तो आता इथं लीडर होऊन खेळ करण्याचा प्रयत्न जरूर करेल. बघूयात मयुरेश कितपर्यंत त्यांना थांबवतोय. RM रेम्बो वडाळा 59/2. चांगली स्थिती. जर का सरासरी धाबांशी बघितलं तर तितकीशी खराब नाहीये. समोरच्या दिशेने फुलटॉस बॉल चेंडू चाहवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि त्यानं टिपला झेल. संपलाय हर्षलचा खेळ. फलंदाज बाद. ऋतिकने झेल टिपला. बघूया कशा पद्धतीचा हा चेंडू होता. मयुरेश बाहेर जाणारा चेंडू आणि बाहेर जाणाऱ्या चेंडूला शरीरापासून लांबून खेळण्याचा प्रयत्न. पदलाली त्यामध्ये साफ उणीव भासली आणि चेंडूचं वजन जे आहे ते बॅटवरती हावी झालं आणि त्यानंतर चेंडूखाली क्षेत्ररक्षक येत असताना खूप चांगला झेल ऋतिकने टिपला. अजून एक विकेट आली. हर्षलला माघारी परतावं लागलं. 59 3. नवीन फलंदाज करण शिंगाडे मैदानाच्या आतमध्ये आलाय. एका चांगल्या सुरुवातीनंतर समोरच्या दिशेने व्हॉट अ शॉट. पॅव्हेलियन मधून सेट येऊन होऊन थेट मारलाय आणि आमच्या समालोचन कक्षाच्या वरती चेंडूला पाठवलंय. 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त फटका. करण नावाची ही रन मशीन आहे असं म्हणावं लागेल. समोरच्या दिशेने बघा कशा पद्धतीने मारला चेंडूला. चेंडूच्या रेषेमध्ये येण्याचा त्याने प्रयत्न केला परंतु वेळीच थांबवलं. त्यांना म्हटलं हा चेंडू जास्त वळणार नाहीये. वेगावरती स्वार होणारा चेंडू असणार आणि अशा चेंडूला ऑन मेरिट अगदी डाऊन दी ग्राउंड सरळ बॅटेड
खेळलेत आणि बॅकलिपचा खूप चांगला वापर, बॉटम एंडला खूप चांगलं वापरलं आणि त्यानंतर 6 धावांची बंडे लागली. षटकार 65-3. हात तडाखा आहे करण शिंगाडेचा. पहिला चेंडू फेस करत असताना 6 धावा मयुरेशवरती दडपण. पुढील चेंडू, यावेळेचा चेंडू बघा कशा पद्धतीने टेप झालाय. वेट केलं तर टप्प्याचा, परंतु चेंडू फुल ऑर लेंथ होता बिलकुल आणि त्या चेंडूला बीट होत असताना कोणती धाव येताना दिसत नाहीये. चांगला कमबॅक मयुरेशने केला. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 65-3 अशी सध्या स्थिती. इथून एखादे 2 मोठे फटके चांगल्या धावपलकाला इंडिकेट करतायत, पण काय ते मोठे फटके येतील का? मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय, निघून चाललाय. आमच्या कॅमेरामॅनला सलामी देण्यासाठी मिडविकेटच्या डोक्यावरून 6 धावा. षटकार. मिडल ऑर्डर मध्ये फिनिशर रोल अदा करणारे जे काही फलंदाज आहेत, त्यांची ज्या प्रकारची शैली असते खेळण्याची, त्या पद्धतीची शैली इथं करण शिंगाडेची आहे. कशा पद्धतीने हा फटका मारला बघा. 2 षटकार आतापर्यंत त्याने लगावलेत आणि धावपलकाला बढावा देत असताना समाधानकारक धावपलकापर्यंत कसं जावं याच्यासाठी त्याचे प्रयत्न चालू आहेत आणि प्रयत्नांना यश सुद्धा मिळत आहे. 71-3. पुन्हा एकदा वन्स मोर, वन अनादर बिगी. व्हॉट अ शॉट. 6 धावा. षटकार. काय जबरदस्त फटका त्याने लगावलाय. कशा पद्धतीने या फटक्याला, या चेंडूला रीड केलं बघा. माहीत होतं गुडने स्पॉटवरती चेंडू पडणार आहे आणि त्यासाठी सुरुवातीलाच पोझिशनमध्ये आले होते आणि त्यानंतर मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये टोलावलेला एक दमदार प्रहार आणि यावेळेला दिशा भरकटली आहे. मयुरेशवरती दडपण आहे. नो बॉलचा इशारा पंचांकडून आला. No+1 अशा 2 धावा. 4थ्या षटकामध्ये फैझानने आणलेलं जे काही दडपण होतं त्या दडपणाला झुगारण्यासाठी या धावा पुरेशा आहेत असं म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने या धावा आल्यात 77-3. हळूहळू धावांची सरासरी वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु कालची पहिली मॅच आपल्या डोळ्यासमोर आहे जिथे 80 धावांचा पाठलाग झाला होता. बॅटच्या आतली कडा घेऊन चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला. एकदा धावून कंप्लीट केली गेली. कारण स्ट्राईक घेण्यासाठी प्रयत्न जरूर करतायत. रनआउटची संधी नाही. 1चं रूपात 2 मध्ये, 2चं 3 मध्ये, 3चं 4 मध्ये. गिनती जारी आहे, गिनती जारी आहे. 4 धावा धावून कंप्लीट केल्यात. आता 4 धावा मला वाटते पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये धावून कंप्लीट झाल्यात. काल पण झाल्या होत्या. अच्छा, शुभम लोखंडेने केल्या होत्या, आता दर्शनने केल्यात. क्या बात आहे. आजच्या दिवसाच्या या 4 धावा म्हणू शकता. षटक संपलं 5वं. 83-3. 16.60च्या सरासरीने धाबा कुठल्या गेल्यात. 84चा पाठलाग करायचा आहे आणि या 84चा पाठलाग कशा पद्धतीने होतोय. काय गेम चेंजर एन्जॉय रत्नागिरी एन्जॉय करत असताना या 84 धावांचा पाठलाग करेल की त्याच्यासमोर RM रेम्बो वडाळा आपला अंडरआर्म क्रिकेटमधला असलेला अनुभव पणाला लावत असताना या धावांचा बचाव करेल. येणारी काळवेळ नक्कीच आपल्याला सांगेल, नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. तुम्ही तोपर्यंत कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा श्री साई चॅम्पियनशिप. स्टे ट्यून विथ ट्रिपल S लाईव्ह. थँक्यू. आणि जशी या दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल, मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा मुंबईच्या अंडरआर्म क्रिकेटचा गोड आवाज म्हणजे सागर मोरे यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. हो टू सागर मोरे.
धन्यवाद भरत सर. श्री साई चॅम्पियनशिपचा दुसरा दिवस आणि 7वं पर्व, एकात मदतीचा, माणसातील माणुसकी जपण्याचा. आज संपूर्ण श्री साई चॅम्पियनशिपची संपूर्ण त्यांची टीम आज या क्रीडा स्पर्धेवरती लक्ष लावून आहे. एकविरा स्पोर्ट्स क्लब, त्यानंतर गोवर्देव मित्रमंडळ, एकविरा ज्युनियर, कांजूर बॉईज आणि संपूर्ण कांजूर मार्गचे मित्रपरिवार आज नेहमीच या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांचा सपोर्ट राहिला आहे. याच कांजूर मार्गमधून मध्ये कबड्डी, दहीहंडी, क्रिकेट एक वेगळाच क्रेज इकडे नेहमीच पाहताना आपण पहिला गेला आहे. 84 धावांचं टार्गेट आहे 30 बॉलमध्ये जिंकण्याकरिता आणि आपण दुसऱ्या डावाकडे वळणार आहोत. बघूयात रत्नागिरी संघ देखील कशी फाईट करेल आणि हा सामना आपल्या नावावर करत असताना थोडा कशी मॅच करेल. त्यांच्या नावातच गेम चेंजर एन्जॉय रत्नागिरी, सो गेम चेंज करावा लागेल. रत्नागिरीवरून जनशताब्दी, तुतारी, मांडवी, कोकण कन्या अशा सर्व ट्रेन्स ज्या पकडून आज इकडे मुंबईकर आणि कोकणवासी आमचे ट्रॅव्हल करत असतात. आज त्यातूनच रत्नागिरी राजापूरची एक चांगली स्टारकास्ट घेऊन नक्कीच गेम चेंजर एन्जॉय रत्नागिरी संघ इकडे दाखल झाला आहे. टॉस जिंकून पहिला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. पहिल्या 3 ओव्हरमध्ये ग्राफ वरती गेला, पण त्यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये खूप चांगली बॉलिंग केली फैजानने. एका ओव्हरमध्ये फैजानने खूप चांगली इकॉनॉमी बॉलिंग केली. फक्त आणि फक्त 2च रन खर्च करत असताना म्हणजे फैजान एक की फॅक्टर राहिला, पण बाकी सर्व बॉलरचा चांगला समाचार घेतला. पहिल्या ओव्हरमध्ये 29 रन आले, त्यानंतर 20, त्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये 9 रन्स आले होते. त्यानंतर जर आपण पाहिलं तर ग्राफ थोडा वरती गेला, 20 रन आले. असा शेवटची ओव्हर थोडी मागणी त्यांना पहिली गेली, मग 24 रन आले. असा इकॉनॉमी थोडीफार आपण पाहिलं तर वरती जाताना पहिली गेली आहे. रेम्बो स्पोर्ट्स क्लब सहकार नगर वडाळा त्यांच्या विरुद्ध गेम चेंजर एन्जॉय रत्नागिरी. 30 बॉलमध्ये 84 धावांचा पल्ला गाठायचा आहे. भव्य दिव्य असं आयोजन. खूप चांगली बॅटिंग केली पहिल्या डावामध्ये, पण जर आपण पाहिली तर खूप चांगली सुरुवात आशिष केनीने केली. 32 धावांची एक धुवाधार बॅटिंग केली. त्यानंतर दर्शन कामटेनी त्याला एक चांगली साथ दिली आणि त्यानंतर हर्षल करणने पण एक चांगला परफॉर्मन्स आपण पाहिला गेला. हर्षल मंदार थोडे नाराज आपण पाहिले गेले, स्कोर थोडा कमी झाला त्यांच्या माध्यमातून, पण करण शेंगाळेचा एक चांगला फिनिशिंग टच, म्हणजे त्यांनी आपल्या टीमला जो एक चांगला फिनिशिंग टच त्यांनी दिला, तिकडे आपण पाहिलं ग्राफ वरती होताना पहिला गेला. रोहित यादव पण कॅमेराची जबाबदारी घेण्यासाठी काय स्माइल केले. रोहित यादव पण आमचे मित्र तिकडे जॉईन झालेत. त्यानंतर आमचे सर्वेश, साहिल, योगेंदर, जितू, सुमित, अक्षय, विघ्नेश, श्रेयस, अक्षय साळुंके, योगेंद्र. लेट्स प्ले. बॉलिंगसाठी मंदार स्ट्राईक एंडला स्मिथ, एक चांगले खेळाडू आहेत. रत्नागिरी परिसरातील नामवंत खेळाडू आहेत. त्याच्या सोबतीला मयूर. 84 धावांचा पल्ला गाठायचा आहे. रत्नागिरी ते मुंबई प्रवास जरूर केलाय स्मिथने. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला, पण 1 रन कंप्लीट केले गेले. दुसऱ्यांचा प्रयत्न केला गेला आणि मागे समित तिकडे स्किट झाले. काय स्माइल केली समितने आणि दोन्ही अंपायरनी पण स्माइल केली की दोघं पण त्यांच्यासोबत खेळले. विवेक प्रभू आणि पद्मनाथ प्रभू याचंच नाव क्रिकेट आहे. प्रज्ञेश शिंदे तिकडे होते, पण मागे समितने अगदी अशा ह्याच पावसाळी क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आणि तिकडे तुम्हाला बॅलन्स, बॉडी बॅलन्स खूप महत्त्वाची आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन आणि दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. काल मालवण मुकेश रॉयल चेंबूर संघाने एक चांगली कामगिरी करत असताना टॉप 3 मध्ये प्रवेश केला. काल विकी पॅकर ठाणे संघ पण चर्चेत राहिला. काल अफजलची पण आपण नक्कीच खूप चांगली बॅटिंग पाहिली गेली भाईजान वॉटिस कुर्ला संघासाठी. बॉलर्सने पण कधी एफर्ट्स पाहिले गेले. रोहित जेरीची पण एक खूप चांगली बॉलिंग पाहिली गेली. असे अनेक खेळाडूने कालचा दिवस गाजवला. आज गणेश पाटीलची पहिली 50 पाहायला मिळाली.
या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बॉल ट्रॅव्हल होईल, आपण तिकडे एक रन कंप्लीट केले गेले, डबलचा कॉल दिला जाईल. सागर निवाते तिकडे पोहोचतात, आशिष खेडीने बॉल मात्र तिकडे कलेक्ट केलाय, 2 रन मिळतील. सुरुवात चांगली करावी लागेल. 84 धावांचा पाठलाग तर जरूर करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला इकडे धावाधाव करणं खूप गरजेची आहे. सहा कॅमेऱ्यांचा आपण आज ही क्रीडा स्पर्धा युट्यूबला देखील पाहतोय आणि समित तिकडे अगदी स्माइल करत करत एसलवरची फिलिंग घेतली. आणि 2-2 रनचा मात्र इकडे प्रयत्न चालू आहे. पण ह्या बॉलवर देखील मंदारने कमबॅक केलंय. चांगले खेळाडू आहेत, वेगवान बॉलर आहेत, चांगली बॅटिंग पण मंदारच्या माध्यमातून पाहायला मिळते. पण स्मिथला थोडाफार स्टार्ट द्यावं लागेल. 84 करायचे, त्यासाठी तुम्हाला 4 घेरला बॅटिंग करणं गरजेचं आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन्स खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही करता आले पाहिजेत. या बॉलवर समोर हेलिकॉप्टर होण्याचा प्रयत्न केला गेला, 1 बाउन्स आपण पाहिलं, बॉल जाईल आणि 4 रन मिळतील. खूप चांगला फ्लिक केलं स्मिथने, रीड केलं पहिले 2-3 बॉल, पण या बॉलवर मात्र प्रयत्न करावा लागेल. आणि या बॉलवरती चांगला स्ट्रोक खेळत असताना आपण पाहिलं तर स्मिथने प्रॉपर हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सकाळी गणेश पाटीलचा पण एक हेलिकॉप्टर आपण पाहिला 6. काल विराज लोखंडेची पण काल बॉलिंग चर्चेत राहिली, कधी बॉलर्स कधी बॅटर्स, त्यामुळे कालचा दिवस देखील एक चांगल्या पद्धतीने पार पडला. आज दुसरा दिवस आहे, उद्या शेवटचा अंतिम दिवस असणार आहे. उद्या देखील इकडे मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची देखील मांदियाळी असणार आहे. आमचे मान्यवर प्लेयर्स लांबून लांबून देखील इकडे खेळाडू येताना पाहायला मिळतील. बॉलिंगसाठी मंदार स्ट्राईक एंडला स्मिथ. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल, समित तिकडे पोहोचले. गुड थ्रो, खूप चांगला थ्रो दिला तिकडे समितने. आणि रन्स मात्र तिकडे 10 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतात. अजित निकम सर पण आपल्यासोबत जॉईन झालेत. पद्मनाथ प्रभू, विवेक प्रभू सर, मिलिंद पाचारने, आमचे ऑफिशियल्स, अंपायर्स. बॉलिंगसाठी मंदार, स्ट्रायकरला बॅटर स्मिथ. या बॉलवर देखील पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, बट 1 रन मिळेल तिकडे. गुड बॉलिंग मंदारने स्टंप टू स्टंप बॉलिंग केली आणि पहिली ओव्हर समाप्त झाली आहे. 11 रन झाले धाव फलकावरती. पहिली ओव्हर चांगली इकडे खर्च करण्यात आली आहे. गेली अगदी इकॉनॉमी बॉलिंग केली मंदारने आणि पहिल्या ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक केलं. अजूनही मॅचला जिंकण्याकरिता आपण 24 बॉलमध्ये 73 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. प्रथम क्रमांक तब्बल 1.5 लाख रुपये व आकर्षक चषक आहे. द्वितीय क्रमांक आपण पाहिलं तर 1 लाख रुपये व आकर्षक चषक. तृतीय क्रमांक 50,000 रुपये आणि आकर्षक असं पण चषक आपण पाहतोय. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी देखील आपण पाहिलं तर फ्रीज पाहतोय. आमचे दिनेश सांगळे मित्रपरिवार गिरगावची माऊली सुवर्ण चषकाच्या माध्यमातून जे प्रोव्हाइड केलं आहे. बेस्ट बॅटरसाठी एअर कूलर आहे आमचे जयंबे संघ गिरगाव. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज एअर कूलर आमचे साई प्रसाद परब ज्याने आम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एअर कूलर आमचे मोहनबाई चिरात, जे त्यांचं एक फेमस बँक्वेट आहे नाऊर स्टेशनच्या बाजूला आमच्या रॉयल सेलिब्रेशन, जिकडे आपण लॉट या टुर्नामेंटचा पाहिला गेला असं. सो एक चांगला त्यांचं फेमस बँक्वेट आपण पाहिला. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर आशिष, एक स्पिनरवर आता जबाबदारी दिली आहे. चांगले बॉलर आहेत, लाईन प्रॉपरनी पिचिंग करत असतात, बट पाऊस थांबला आहे, विकेट खेळपट्टी एकदम सुकी आहे, त्यामुळे इकडे त्या प्रयत्न करावे लागतील. पहिलाच बॉल खूपच बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला, चुकी झाली तिकडे. नितीन मागे होते, व्हाईट बॉल. व्हाईट +1 म्हणजे 2 रनने स्कोर पुढे जाईल 13 या धावसंख्येवरती. आणि आता स्ट्राईक मात्र मयूर फेस करेल. या बॉलवर देखील आपण पाहता लेग स्टिकला एक स्टंप टू स्टंप पिचिंग पाहिली गेली आहे आणि तिकडे व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स ते पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे जाईल. रन झालेत 15 धावा झाल्या धाव फलकावरती. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या ओव्हरला खेळ
सुरुवात झाली बॉलिंगसाठी आशिष. 15 धावा झाल्यात 15. खेळ थोडाफार आपण पाहिलं तर शांत होताना पाहिला गेला आहे, पण एका दुसरा मोठा स्ट्रोक येणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी आशिष, स्ट्राईक एंडला स्मिथ. या बॉलवर फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, खूप चांगला फटका पाहिला गेलाय आणि आपल्या स्टाईलमध्ये हा हँडसम सिक्स, खूप टायमिंग दिलं आणि त्याचा फायदा उचलत असताना स्मिथच्या बॅटमधून सुपर सिक्स. काय स्ट्रोक खेळले गेले स्मिथने. आणि स्मिथ मला सकाळी भेटला तेव्हा तोच म्हटला की अगदी रात्रीची ट्रेन पकडून सकाळी रत्नागिरीवरून मुंबईत आलो, आज त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागेल, ऑफिस हँडल करून मात्र ट्रॅव्हल करून ही एक मानाची क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी आज मी इकडे दाखल झालोय. काय बॅटिंग करतोय, सुरुवात चांगली केली आहे. आता मात्र रत्नागिरी संघ मॅचमध्ये आलाय, कारण की कुठे ना कुठेतरी या मॅचला कलाटी देताना पाहिले गेली आहे. गेम चेंजर एन्जॉय रत्नागिरी नावातच गेम चेंजर आहे, गेम चेंज करावा लागेल. 21 धावा तर झाल्या धावफलकावर, म्हणजे फक्त आणि फक्त 7 बॉल खर्च केलेत, त्याच्यामध्ये 21 धावा आल्यात. दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा डीप मध्ये बॉल तिकडे ट्रॅव्हल होईल, बट रन्स मिळतील तिकडे 2 रन. (23) 23 धावा झाल्या धावफलकावर आणि मॅच मात्र 61 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. सामना अजूनही दोन्ही टीमकडे बॅलन्स आहे. स्मिथ आणि मयूरची जर इनिंग बिल्डअप झाली तर मॅच मध्ये गेम चेंजर एन्जॉय रत्नागिरी संघ येऊ शकतो. या बॉलवर परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला का सेट बॅटरला जो यॉर्कर टाकला आणि सेकंड रनचा चान्स घेतला. नजर हटी और दुर्घटना घटी या पर. परफेक्ट मयूर आणि स्मिथचं हे खूप चांगलं कॉम्बिनेशन रनिंग बिटवीन द विकेट. दोघांना पण माहिती आहे की इकडे तर रन सुद्धा खूप महत्वाचे आहेत. सिंगलचं डबल, मगाशी जर व्हाईटला प्लस नसता आला, एक्स्ट्रा रन्स नसते आले तर स्ट्राईक स्मिथकडे गेली नसते आणि तो 6 नसता बघायला मिळाला असता. हे समीकरण आपण काल पाहिलं. काल आदित्य पवार भाऊनी पण थोडी घाई केली, व्हाईटला 1 विकेट आली त्यामुळे ठाणे संघ थोडा बॅकफुटला गेला. आणि कुठे ना कुठेतरी हे खूप इफेक्ट करतात अशा मॅचमध्ये. जेव्हा तुम्ही क्रुशल मॅच खेळत असतात, एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळत असतात, एक मोठी क्रीडा स्पर्धा खेळत असतात, त्यामुळे हे खूप मॅटर करतं. या बॉलवर देखील फुल टॉस बॉल स्मिथच्या बॅटमधून आपण पाहिलं तर हा हँडसम सिक्स. परफेक्ट टायमिंग केला स्मिथने. सोनमताई चव्हाण मॅडमने पण स्माइल केली की रत्नागिरीच्या खेळाडूने एक चांगला 6 मारलाय. टायमिंग केलं स्मिथने आणि परफेक्ट हा हँडसम सिक्स. स्मिथला माहिती आहे की आता मॅच सोडायची नाही. आता मॅच मध्ये आपण आलोय, आता खूप गरजेचं आहे की कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खूप महत्वाचं आहे. टीमला काय गरज आहे, 31 धावा झाल्या धावफलकावरती. परफेक्ट बॅटिंग स्मिथची. आशिष केनीचा मात्र चांगला समाचार घेतला इकडे आणि ह्या ओव्हरमध्ये गेम चेंजर एन्जॉय रत्नागिरी नावाप्रमाणे कामगिरी चालू आहे स्मिथची. 10 बॉलमध्ये 25 धावांवर खेळतोय. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, अगदी हलक्या हाताने तिकडे फक्त ढकलला. 1 रन कंप्लीट केले गेले. डबलचा रन खूप महत्वाचा आहे. सागर नेवाते तिकडे पोहोचतायत. (33) 33 धावा झाल्या धावफलकावरती. पावसाळी क्रीडा स्पर्धा श्री साई चॅम्पियनशिप 7वं पर्व, 24 संघ, 3 दिवस ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. बॉलिंगसाठी आशिष, स्ट्राईक एंडला बॅटर स्मिथ. स्मिथ शिवलकर. या बॉलवर देखील पुन्हा एकदा स्मिथ शिवलकरच्या बॅटमधून हा हँडसम सिक्स. कुछ तो कर शिवलकर. आणि शिवलकरने मात्र ह्या मॅच मध्ये करून दाखवलंय. काय बॅटिंग केली गेली स्मिथने आणि
स्मिथने सर्वांच्या चेहऱ्यावर स्मिथ आणलं. परफेक्ट बॅटिंग स्मिथची. स्कोर जाऊन पोहोचेल तब्बल 39 या धावसंख्येवर 39. चला थोडं बॉल चेक केला जातोय, आपण पाहू शकतो. अगदी खूप महत्वाचं इकडे टेनिसच्या बॉलनी क्रीडा स्पर्धा आपण खेळवली जाते, त्यामुळे रब्बर बॉलचं क्रिकेट खेळणं अर्धा पल्ला तर पहिल्या 2 ओव्हरमध्येच गाठलाय. 84 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 39 रन्स आलेत. विविध भागातून विविध संघातून आज खेळाडू इकडे खेळताना पाहायला मिळत आहेत. कोणी ट्रेनने आलंय, कोणी बाईकने आलंय, कोणी कारने आलंय. बट ही मानाची एक क्रीडा स्पर्धा बघायला जायचंय, खेळायला जायचंय, सर्वांचं स्वप्न आहे. आणि आज ते स्वप्न एकीच इकडे 7व्या पर्वामध्ये आपण पाहतोय. मयूरकडे मात्र देखील आता स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. पण आशिषने या ओव्हरमध्ये थोडं आपण पाहिलं तर ग्राफवरती जाताना पाहिला गेला. स्मिथने या ओव्हरमध्ये पूर्ण रन्स कव्हर केल्या, पण आता अजूनही मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. RM रेम्बो वडाळा संघ देखील बॉलिंगसाठी मंदारवर पुन्हा एकदा जबाबदारी दिली आहे. मंदार सावंत, स्ट्राईक एंडला बॅटर मयूर. एकोणचाळीस धावा झाले धावफलकावरती. आजच्या दिवसातील आपण पाहिलं तर दुसरी मॅच, आणि दुसऱ्या मॅचची आपण पाहिलं तरी सेकंड इनिंग आपण पाहतोय. श्री साई स्पोर्ट्स आज सर्व मुंबईकर इकडे वीकेंड एन्जॉय करण्यासाठी पण आले आहेत. शनिवार रविवारी मुंबईतलं क्रिकेट एक सातत्याने चालूच असतं वर्षाच्या 12ही महिने. पहिलाच बॉल आपण पाहिला तर कव्हरच्या वरून उडवण्याचा प्रयत्न केला गेला, पण तिकडे डिक्लर झोन मध्ये 2 रन मिळतील. पण हे रन्स खूप महत्वाचे आहेत. मयूरने पहिला बॉल मला असं वाटतं बॅटवर घेतला, बाकी सर्व काय जे काय ते स्मिथनेच केलंय. खूप चांगली बॅटिंग केली स्मिथने. गणेश पाटीलची पण आज आपण एक अशी इनिंग बघितली, ती पण त्याच्या लक्षात राहील. अंडरआर्म ओपन साठी स्पेशल गणेश पाटीलची इनिंग पाहण्यासारखी राहिली आहे नेहमीच. सर्कल बाउंड्री, सी बाउंड्री, पण आजचा दिवस पण त्याने सर्वांना खुश केलं पहिल्या मॅच मध्ये. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका थोडा मिस टाइम पाहिला गेला. 1 रन कंप्लीट केले गेले, दुसरा रनचा कॉल दिला, तिकडे 2 रन मात्र मिळतील आणि 2 धावांनी मात्र स्कोर कार्ड पुढे जाईल. एकशे 28 रन्स आपण पहिल्या मॅच मध्ये आपण ग्राफवरती जाताना पाहिला गेला. दुसरी मॅच चालू आहे. स्ट्राईक एंडला मयूर, बॉलिंग साठी मंदारला कुठे ना कुठेतरी आपल्या टीमला मात्र ब्रेक थ्रू द्यावा लागेल, आणि ही मॅच थोडा कमबॅक करण्यासाठी खूप गरजेची आपल्याला ही जोडी कुठेतरी थांबवावी लागेल. मंदारला त्यासाठी प्रयत्न करतील. स्ट्राईक एंडला बॅटर मयूर. या बॉलवर मात्र थांबून ठेवलं गेलंय. ऑफ स्टिकला एक चांगली पिचिंग पाहिली गेली, आणि तिकडे डॉट बॉल. अंडरआर्म ओपनला डॉट बॉल खूप तुम्हाला मॅटर करतात. तिकडे रन्स खूप गरजेचं आहे. अंडरआर्म ओपन, सर्कल बाउंड्री, सी बाउंड्री, 1 2 4 टर्फ, असं अंडरआर्म क्रिकेटचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यातला हा एक पावसाळ्यातला प्रकार म्हणजे अंडरआर्म ओपनची क्रीडा स्पर्धा. या बॉल देखील फुलटॉस बॉल मिस केला मयूरने. थोडा नाराज असतील, पण रन मिळतील. तिकडे 1 रन, डबलचा कॉल होईल का? आणि डबलचा कॉल दिलाय, तिकडे 2 रन मिळतील. मयूर थोडी स्वतःवर नाराज आहेत की हा बॉल कन्वर्ट करू शकले नाहीयेत, पण हरकत नाहीये. टीमला गरज डबल पण खूप महत्वाचे आहेत. धावफलक जाऊन पोहोचेल 45 या धावसंख्येवरती. तिसरी ओव्हर चालू आहे. चौऱ्याऐंशी धावांचं टार्गेट आहे, पण मंदारने ह्या दोन्ही ओव्हरच्या स्पेलमध्ये मंदारने चांगली इकॉनॉमी बॉलिंग केली आहे. कुठेतरी ग्राफ थांबवण्याचा प्रयत्न केला. स्ट्राईक एंडला मयूर, बॉलिंगसाठी मंदार सावंत.
या बॉलवर लाईन लेग चुकतीये, ऑफस्टिकच्या खूपच बाहेर वाईट बॉल. 46-46 धावा झाल्या धावफलकावरती. सामना अगदी चुरशीचा होताना पाहायला मिळतोय. गेम चेंजर एन्जॉय रत्नागिरी त्यांच्या विरुद्ध RM रेम्बो वडाळा. रत्नागिरी ते मुंबई आज हा प्रवास करून मात्र रत्नागिरी राजापूरचे काही खेळाडू इकडे दाखल झाले आहेत या क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी. या बॉलवर देखील परफेक्ट बॉल पाहिला गेला मंदारचा, बट इकडे रन्स, एक रन मात्र कंप्लीट केले. स्ट्राईक एंडला चान्स होईल का? नॉन स्ट्राईक एंडला तिकडे फेकी गेली आहे, बट लेग बाईच्या रूपामध्ये एक रन मिळेल. गुड बॉलिंग मंदारने आतापर्यंत चांगला स्पेल टाकलाय. स्कोर थोडा थांबवण्याचा प्रयत्न केला गेलाय. 47 धावा झाले धावफलकावरती. 47, बट आता स्ट्राईक स्मिथकडे आहे ज्याच्यावर सर्वांचं लक्ष आहे. एकविरा स्पोर्ट्स क्लबचं नेहमीच सहकार्य राहिले. एकविरा ज्युनियर, आमचं गोवर्देव मित्रमंडळ, कांजूर बॉईज, आमचे बाळा पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम. म्हणजे काल आम्ही बाउंड्री लाईनला पण जी बाळा पाटील यांची मेहनत आम्ही बघितली. हे दरवर्षी, म्हणजे याच वर्षी नाही पण दरवर्षी खूप मोठं सहकार्य राहिलं या परिसरातील नागरिकांचं, खेळाडूंचं. ओव्हर 42चे खेळाडू पण सकाळी खेळत असतात, पण त्यांचं पण आम्हाला सहकार्य नेहमीच राहिलंय. या बॉलवर स्टँड अँड डिलिव्हर, क्या बात आहे, हँडसम सिक्स. स्मिथ शिवलकर, आणि स्मिथ साठी मात्र इकडे हा दिवस देखील चर्चेत राहिला आणि हा दिवस देखील लक्षात राहील. तब्बल 50 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. रन झालेत मात्र तब्बल 53, 53 रन झालेत. आणि आता सामन्याला 12 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. गेम चेंजर एन्जॉय रत्नागिरी. रत्नागिरी विरुद्ध मुंबई अशी मॅच आहे. एका साईडला मुंबईचा वडापाव, एका साईडला रत्नागिरीचा हापूस आंबा आहे, पण बाजी कोण मारेल? आणि टीम मीटिंग थोडीफार इकडे मात्र आपण पाहिली ती केली जाते. कॅप्टन थोडंफार आपण पाहिलं तर 53 धावा झाले धावफलकावरती. 12 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे. एक्स्ट्रा रन्स पण थोडे मॅटर आपण करताना पाहिले गेली आहे. RM रेम्बो वडाळा संघ देखील थोडा अडचणीमध्ये आहे. मॅच आपण पाहिलं तर बघूयात कशा प्रकारे ही रंगेल. टीम मीटिंग केली जाते. थोडं स्पीडअप करा, कारण की आपल्याला कालचा पण एक आपण सामना बघितला, थोडा जास्त वेळ चालला, त्यामुळे या मॅचवर देखील सर्वांच्या नजरा आहेत. बट एकाच दुसरी ओव्हर RM रेम्बो वडाळा संघाला देखील मॅचमध्ये घेऊन जाऊ शकते. त्यामुळे ही मॅच दोन्ही टीमकडे बॅलन्स आहे. बघूयात कुठल्या बॉलरवर जबाबदारी दिली जाईल. स्मिथची इनिंग लक्षात राहील. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर वडाळ्याचा अजून एक वेगवान गोलंदाज येतात नितीन, ज्यांनी पण मग मंगलमूर्ती, RM रेम्बो, स्टेशन वाईज क्रिकेट पण खूप चांगलं खेळलं गेलंय. नितीनवर जबाबदारी दिली आहे. चांगले खेळाडू आहेत आणि अनुभव आहे त्यांच्याकडे, पण तो अनुभव पणाला लावावा लागेल. एक चांगली ओव्हर जर काल विराज लोखंडे सारखा एक स्पेल टाकला तर मॅचमध्ये RM रेम्बो वडाळा संघ देखील येऊ शकतो. पण नितीनला बॉलिंगवर जबाबदारी दिली आहे. सागर निवातेकडे पण अजून एक ओव्हर बाकी आहे, त्यामुळे मॅच अजूनही बॅलन्स आहे. समित पण आहे, त्यामुळे बॉलिंग अटॅक तगडा आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जाताना पाहायला मिळेल का, यावर चर्चा. बॉलिंगसाठी नितीन, स्ट्राईक एंडला बॅटर मयूर. पहिलाच बॉल परफेक्ट आपण पाहिला गेला आणि एक रन तिकडे कंप्लीट केले. डबलचा कॉल दिलाय. स्ट्राईक एंडला फेकी करतील. लॉंग स्ट्राईक एंडला खूप चांगला थ्रो केला तिकडे आशिषने. एक रन शॉर्ट आहे. लाईफ मध्ये शॉर्टकट मारू नका मित्रांनो. शॉर्टकटला आमच्या अंपायरची नजर आहे आणि तिकडे करणने पण बघितलं की तुम्ही शॉर्टकट मारू शकत नाहीये. एकच रन तिकडे मिळेल, त्यामुळे नितीनने पहिल्या बॉलवर तर प्रभावित कामगिरी केली. पण स्ट्राईक एंडला मयूर. बघा स्मिथ एकटा खेळतो, पण मयूरला पण आता थोडं थर्ड फोर्थ घेतला बॅटिंग करणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील आपण पर्यंत समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फिल्डर आहे तिकडे, बॉल थोडा साईडला ट्रॅव्हल होईल, पण एकच रन तिकडे मिळेल.
रन झाले तब्बल 55 धावा झाले धावफलकावर 55. पंचावन्न धावा झाल्यात. स्ट्राईक एंडला आता मात्र स्मिथ शिवलकरला आपण पाहतोय. बॉलिंगसाठी नितीन. ही ओव्हर जर एक चांगली आली तर आर एम रेम्बो वडाळा संघ देखील मॅच मध्ये येऊ शकतो. गेम चेंजर एन्जॉय रत्नागिरी. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसलाय तिकडे. फिल्डर पोहोचतायत आणि चांगली कॅच कलेक्ट केली गेली आहे. नितीनला ज्यासाठी बोलवलं होतं ते नितीनने त्याचं परफेक्ट वर्क केलंय. बॅटर आउट. एक महत्वाची विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जातीये आणि स्मिथला बाहेर जावं लागेल. नितीन फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमनंट. नितीनला मी खूप वर्ष पाहतोय मुंबईतलं क्रिकेट खेळत असताना, बट कधी फॉर्म वर खाली होत असतो. आणि मंगलमूर्ती संघासाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळलं. वडाळा या नावा संघासाठी खूप चांगलं क्रिकेट खेळलं. आणि आज आर एम रेम्बो एक व्यावसायिक गेले कित्येक वर्ष हा संघ पाहतोय, त्या संघामध्ये मात्र प्रतिनिधित्व करतोय. आणि जो खेळाडू मात्र इकडे चांगली बॅटिंग करत होता स्मिथ शिवलकर, वेल प्लेड, पण त्याला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आणि आशिष केणीने एक चांगला झेल टिपला. न्यू बॅटर येतात राज. राजला पण मात्र ही मॅच पुढे घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. बॉलिंगसाठी नितीन. राज कुछ तो कर दे आज अपने टीम के लिए. पहिलाच बॉल मात्र नितीनने इकडे बीट केलं राजला. आणि नितीन हे नाव मात्र आता इथे पाहू शकतो. रिप्ले घेतलाय, अंपायरचा रिप्ले आहे, पण चेक केलं जाईल. अंपायर रिव्ह्यू आहे. कुठे ना कुठेतरी ऑफ स्टिकला बॉल ब्रश झाला की नाही आपण चेक करूयात. अंपायर्स तुमच्यापर्यंत कळतील. पण ही मॅच देखील तेवढीच रंगतदार होताना पाहिली गेली आहे. दुसरी मॅच आजच्या दिवसातील भव्य दिव्य असं आयोजन या क्रीडा स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळत आहे. श्री साई चॅम्पियनशिप एकात मदतीचा, माणसातील माणुसकी जपण्याचा. आणि खेळाडू सर्व जे आमचे क्रिकेट प्रेमी आहेत सर्वांची एक हात मदतीचा नेहमीच त्याला मदत राहिली आहे. पाहू शकतो आपण अगदी रिप्लेच्या माध्यमातून देखील हलकासा बॉल आपण मला असं वाटतं स्टंपला ब्रश झाला. यस, इट्स आउट. OUT. हलकासा बॉल आपण पाहिला तर ऑफ स्टिकला ब्रश झाला आणि ते करण शेंगाळ्याने बघितलं. त्याला कॉन्फिडन्स होता, त्यामुळे त्याने लगेच अंपायरकडे अपील केली की बघूयात आता कुठला बॅटरवर जबाबदारी दिली जाईल. मॅच मध्ये पुन्हा एकदा मात्र आर एम रेम्बो वडाळा संघाने मात्र कमबॅक केलंय. कधी इकडे मॅच आहे, कधी तिकडे मॅच आहे. बघू शकतो आपण हलकासा ऑफ स्टिकचा स्टंप थोडा हल्ला. जे सर्प मित्र हसमुख सर पण आमच्यासोबत जॉईन झालेत, आपलं पण स्वागत आहे. हे आमचा कॉमेंट्री बॉक्स पाहू शकतो आपण. आज सर्व आमचे मित्र, आमच्या प्राजक्ताजी देसाई मॅडमच्या एक चांगल्या स्कोरर, यावर्षी IPL मध्ये देखील त्यांना आपण पाहिलं. MCAच्या देखील चांगली स्कोरिंग आपण त्यांना करताना पाहिली गेली. अशा अनुभवी स्कोरर सोनमताई चव्हाण देखील आमच्या सोबत आहेत. यावर्षी त्यांनी मागील 2 वर्ष ISPL मध्ये देखील त्यांना आपण स्कोरिंग करताना पाहिलं गेलं. अशा अनेक आमच्या स्कोरिंगची टीम आहे, अंपायरिंग टीम, कॉमेंटेटर टीम, सर्व आमचा कॉमेंट्री बॉक्स आपण पाहतोय. थँक्यू सो मच शिसाई स्पोर्ट्स टीम. लेट्स प्ले. नवीन बॅटर आपण पाहिलं तर ईशानवर जबाबदारी दिली आहे. 55 धावा झाल्या, 2 विकेट गेली आहे. मॅच अजूनही संपली नाहीये. बट नितीन शिंदे हे नावाच पुन्हा एकदा आर एम रेम्बो संघासाठी प्रभावित कामगिरी करत असताना या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला गेला. खेळाडू आहेत तिकडे. आणि आशिषची आपण पाहिलं तर दुसरी कॅच. आणि आपण पाहिलं तर पहिली हॅट्रिक कंप्लीट करत असताना नितीन शिंदे. क्या बात आहे नितीन.
म्हणजे सूरज उपाध्याय हाती पण तिकडे टाळ्या वाजवत असेल की नितीनने विकेट मिळवले आणि त्याचं अगदी एकत्र ते पण खूप चांगलं क्रिकेट खेळले. नितीन शिंदे वेल बॉलिंग. 55 धावा झाल्यात आणि बॅक टू बॅक या ओव्हरमध्ये पहिली हॅट्रिक या क्रीडा स्पर्धेची आपण पाहिली गेली नितीन शिंदे यांच्या नावावरती. आणि टीमला गरज असताना म्हणजे 12 बॉल 31ला जो खेळाडू अशी बॉलिंग करतोय त्यासाठी ज्या संघामध्ये त्याची जागा मिळवली आहे, जबाबदारीने क्रिकेट खेळतोय. 2 रन आतापर्यंत खर्च केले गेले आहेत. 3 ओव्हरमध्ये तर संघ गेम चेंजर एन्जॉय रत्नागिरी संघ मॅचमध्ये होता. बट त्यानंतर आणि पहिल्या इनिंगमध्ये पण तीच घडामोडी होती. पहिल्या 3 ओव्हरमध्ये स्कोर होता, पण त्यानंतर कुठेतरी ग्राफ खाली गेला. बट अजूनही शेवटची ओव्हर बाकी आहे, त्यामुळे क्रिकेट काल पण आपण पाहिलं लेफ्टी बॅटर येतात. ऋतिक या बॉलवर देखील आपण पाहिलं तर खूप चांगली पिचिंग. फक्त आणि फक्त 2 रन खर्च करत असताना हॅट्रिक मिळवत असताना 3 विकेट मिळवले. गुड बॉलिंग नितीन शिंदे. काय बॉलिंग केले नितीन शिंदेने आणि आपल्या टीमला पूर्णपणे मॅच मध्ये घेऊन आलाय. गुड बॉलिंग नितीन. चांगला स्पेल आणि लक्षात राहील त्याच्यासाठी हा स्पेल पण. समितने पण त्याला अप्रिशिएट केलं. सर्व प्लेयर्स त्याला अप्रिशिएट करतात की गुड बॉलिंग खूप महत्वाची ओव्हर होती आणि आपल्या टीमला मॅच मध्ये येऊन गरजेचं. हायलाईट पण पाहू शकतो आपण. हा पहिला बॉल पहिल्याच बॉलवर जर आपण पाहिलं तर 3 विकेटची आपण हॅट्रिक पाहू शकतो. पहिल्या बॉलवर जे स्मिथने मोठा स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये आउट झाला. त्यानंतर हा ऑफ स्टिकला आपण पाहिलं तर बोल्ड आउट झाले बॅटर आणि त्यानंतर 3री विकेट देखील झेलबादच्या रूपामध्ये. म्हणजे हॅट्रिक मध्ये आशिष केनीचा पण वाटा आहे. त्यांनी 2 कॅचेस खूप चांगल्या कलेक्ट केल्या. बॉलिंगसाठी समीर चव्हाण यांच्या हातामध्ये बॉल दिला. एक अनुभवी खेळाडू आहेत. सामना आता शेवटच्या ओव्हरमध्ये जाऊन पोहोचलाय. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न केला गेला. फटका फसला गेला आणि 5 बॉलमध्ये 27 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. लेफ्टी बॅटर ऋतिक मॅच मध्ये घेऊन येईल का टीम? गेम चेंजर एन्जॉय रत्नागिरी. या बॉलवर पण मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत तिकडे. राजू शामला तिकडे होते आणि राजूने देखील एक चांगला झेल टिपला गेलाय. नितीन हे नाव आज चर्चेत राहिलं आणि म्हणजे बघा सकाळी पण मी म्हटलं की कधी बॅटर कधी बॉलर या ग्राउंडवर चर्चेत राहिले आहेत. पहिल्या मॅचमध्ये 128 धावा झाल्या तब्बल. इकडे पण सर्वांना वाटलं की मॅच आता चेस होते की काय, बट नितीन शिंदेने एक ओव्हर पूर्णपणे मॅच फिरवली. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक चांगली पिचिंग करत असताना थांबवलं गेलंय. व्हाईट बॉल. इकडे देखील आपण पाहत आहे खूप चांगला बॉल फिरवला गेला समीरचा. खूप अनुभवी आहेत, खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. व्यावसायिक गटात देखील गेले कित्येक वर्ष समीर यांना आपण खेळताना पाहिलं गेलंय. मॅच मध्ये औपचारिकता फक्त शिल्लक आहे. ह्या मॅचवर RM रेम्बो वडाळा संघ वाईल्ड कार्ड एंट्री घेतली मी म्हणेल, कारण की मॅच 75% रत्नागिरी संघाकडे झुकली होती. बट नितीनची एक अफलातून स्पेल आणि या मॅचवर नाव कोरत असताना RM रेम्बो वडाळा संघ मात्र बाजी मारतोय. अभिनंदन, वेल प्लेड आणि एक चांगला खेळ केला आपण पाहिलं तर RM रेम्बो संघाने. हार्ड लक टीम, गेम चेंजर एन्जॉय रत्नागिरी, हार्ड लक स्मिथ, कारण की आपण पण चांगला परफॉर्मन्स केला बट वेल प्लेड. आणि हा सामना आपण पाहिला तर पहिल्या डावामध्ये आशिषची एक चांगली जबरदस्त बॅटिंग, 32 रन्स केल्या 13 बॉलमध्ये. दर्शन कामटेनी पण त्याला चांगली साथ दिली. 7 बॉलमध्ये 19 केल्या. कारण शेंगाईचा पण 5 बॉलमध्ये 19 धावा. पण दुसरी इनिंग
खूप चांगली खेळ करत असताना स्मिथने स्टार्ट दिली होती. 14 बॉलमध्ये 39 धावांची खेळली, पण त्यानंतर नितीनने जो स्पेल टाकला हॅट्रिक घेऊन, त्यामुळे हा संघ मात्र RM रेम्बो वडाळा संघाने 23 धावांनी आज मात्र आपल्या नावावर केला. वेल प्लेड. दुसऱ्याच मॅच मध्ये नितीन. हॅलो. आणि टॉससाठी देखील यायचे दोन्ही कॅप्टन्स. पहिला संघ विजेता संघ साई सिद्धी घाटकोपर पॅकर आपण देखील टॉससाठी या, आणि RM रेम्बो वडाळा संघ आपण देखील टॉससाठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी पण या लगेच. नितीन आपण या त्वरित, आणि काय बॉलिंग केली नितीनने. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण पण टॉससाठी लगेच या. आणि नितीन काय बॉलिंग केली नितीनने. नितीन शिंदेने खूप चांगला परफॉर्मन्स केला. नितीन अफलातून बॉलिंग, आणि आपल्या टीमला पहिली हॅट्रिक करत असताना काय बॉलिंग केली, आणि मॅच मध्ये पूर्णपणे त्याने चुरस निर्माण केली अशी. नितीन सोबत देखील दोन शब्द बोलूया. नितीन, कसं वाटते टीम जिंकली त्याच्यामध्ये, म्हणजे जी तुमची ऍक्शन आहे, खूप वर्ष तुम्ही वडाळा संघासाठी खेळताय स्टेशन वाईज, आज एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये टीमला जिंकण्यामध्ये तुमचा मोलाचा वाटा आहे. टीम जिंकली ते तर चांगलं वाटतंय, आणि समोरची टीम पण चांगलीच खेळली, काय वेगळं नाही. तर बॉलिंगचा आम्ही डिसिजन घेतला. करण बोलला मला दे, मी पण बोललो मी टाकतो, तर मी टाकली. क्या बात आहे. आणि खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. खूप चांगला खेळ केला नितीनने, आणि आपल्या या पहिल्या हॅट्रिकमध्ये त्यांनी आपला नक्कीच सहभागी झाला, खूप चांगला परफॉर्मन्स केला. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण पण टॉससाठी या. हॅलो. प्रतीकजी सावंत यांच्या हातातून महत्वाच्या मॅचचा टॉस करणार आहोत. वडाळा विरुद्ध घाटकोपर. टेल अँड इट्स हेड. क्या बात आहे. म्हणजे नितीन टॉस जिंकलाय. दुसरी मॅच आहे, खूप इम्पॉर्टंट मॅच आहे. समोरचा संघ पण बॉलिंग अटॅकच्या जोरावर ही मॅच त्यांनी जिंकली. तू बघितला टॉस जिंकून डिसिजन काय असेल? मी क्षेत्ररक्षण करणार आहे. काय स्माइल केली, आणि त्याच्यामध्ये ही मॅच खूप महत्वाची होती की आता ह्या मॅचमध्ये चेस करूयात. कशा प्रकारे समोरच्या संघाकडे बघताय? समोरचा संघ पण चांगलाच आहे, पण वातावरणाला बघून मी फिल्डिंग घेतली. क्या बात आहे. हवामान खात्याचा अंदाज घेतलाय. थँक्यू सो मच नितीन. ऑल द बेस्ट. आमच्यासोबत हर्षल आहे. हर्षल, एक चांगला विजय, मोठा विजय. म्हणजे ही मॅच थोडीफार फसली होती. नक्कीच नितीनच्या बॉलिंग विषयी ऐकेल, आणि आज या समोरची मॅच पण त्याविषयी कसं बघताय? समोरची टीम तर खूप स्ट्रॉंग आहे. त्यांच्याकडे बॅटिंग अटॅक चांगला आहे, पण आम्ही त्यांना जास्त रन करून त्यांना जास्त टार्गेट द्यायला प्रयत्न करू. आणि नितीनची बॉलिंग तर नितीनला
आम्ही म्हणजे ठेवलेलं की एक बॉलर ॲड करून खेळायचा या टुर्नामेंटला आणि म्हणून आम्ही नितीनला यावेळेला ॲड करून खेळलो. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत दोन्ही टीमला, खूप साऱ्या शुभेच्छा. एक महत्वाची मॅच आणि मित्रांनो तर ह्या मॅचवर देखील संपूर्ण मुंबईचं लक्ष असणार. एका साईडला आपण पाहिलं तर RM रेम्बो वडाळा, त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर साई सिद्धी घाटकोपर पॅकर घाटकोपर. 4 ओव्हरची मॅच असणार आहे आणि या मॅचवर जशी सुरुवात होईल तसं मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रशांत आदवडे सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच सागर. तमाम प्रेक्षकांचं स्वागत आहे. श्री साई चॅम्पियनशिप 2025 7वं पर्व आपण या ठिकाणी पाहतो आहे. डे 2 आजचा अतिशय महत्त्वाचा सामना. आपण या ठिकाणी जे ग्राफिक बघतोय ट्रिपल-एस लाईव्हच्या माध्यमातून, ट्रिपल-एस चॅम्पियनशिप सीझन 7 एक हात मदतीचा माणसातील माणूस जपण्याचा समर्जन कक्षामध्ये स्कोरिंगचा जर विचार केला तर सोनम समान ISPL देखील त्यांनी कव्हर केलेली आहे. ISPLच्या माध्यमातून त्याला एक मोठा प्लॅटफॉर्म मिळाला. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये स्कोरर म्हणून त्यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा असतो, सिंहाचा वाटा असतो. आणि त्याचबरोबर सागरला आपण पाहू शकता. सागर मोरे आणि भरत मोरे अंडेराम क्रिकेटमधली 2 मोठी नावं आहेत. त्याचबरोबर चंद्रकांत शेट्टे देखील या ठिकाणी आहेत. टेनिस क्रिकेटमधील मधुर आभास. या स्पर्धेच्या माध्यमातून तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. एक वेगळी स्पर्धा, मगाशी त्याची चर्चा झाली. स्पर्धा असतात, प्रत्येकाचा हेतू वेगवेगळा असतो, परंतु या स्पर्धेचा हेतू आहे या ठिकाणी अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक वेगळा फॉर्मॅट, म्हणजे ओपनचं क्रिकेट जिथे बाउंड्री असेल, षटकार असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. निश्चितच महत्त्वाचा सामना यानंतर RM रेम्बो वडाळा आणि साई सिद्धी घाटकोपर एकही सामना जिंकलेले आहेत. साई सिद्धी घाटकोपर संघानं टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सिक्का उचला.